कुंभ राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील जून महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. या संपूर्ण जून महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत. सर्वप्रथम 1 जून या दिवशी गुरु ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 8 जून या दिवशी शुक्र ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 15 जून या दिवशी सूर्य ग्रह मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करतो. 20 जून या दिवशी मंगळ ग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. आणि 22 जून या दिवशी बुध ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करतो. मग या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रथम स्थान, या स्थानाचा स्वामी इथे कुंभ राशी आहे. तो मीन राशीमध्ये म्हणजेच धनस्थानात आहे आणि लग्नी राहू आहे. सप्तम स्थानामध्ये केतू आहे. सप्तमाची सप्तम दृष्टी ही लग्नावर आहे आणि शनी महाराज हे द्वितीयात गेले आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या जातकांना सध्या आर्थिक प्राप्ती कशी करता येईल या दृष्टीचे विचार सोडून दुसरे विचारच कुठल्या प्रकारचे डोक्यात येत नाहीये. प्रगतीच्या दृष्टीने ज्या ज्या तुम्ही आता सध्या शिडी ज्या चढतायत ना त्या खूप उत्तम आणि खूपच लाभदायक आहे. परिवाराच्या दृष्टीनं, कुटुंबाच्या दृष्टीनं जे म्हणून काही कार्यभाग तुम्हाला परिपूर्ण करायचे आहेत ते तुम्हाला व्यवस्थित करता येऊ शकतात. यासाठी शनी महाराजांचा जो प्रभाव आहे तो इतर ग्रहांचा नाही. शनी महाराज हे विचारपूर्वक निर्णय घेण्याची क्षमता ठेवतात. द्वितीय स्थान, या स्थानाला धनस्थान असं म्हणतो आपण. या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा महिन्याच्या सुरुवातीलाच 1 जूनला षष्ठ स्थानात येतोय आणि उच्चीचा होतोय तो. मग धनस्थानाचा ग्रह षष्ठामध्ये उच्चीचा होणं विपरीत राजयोगा समफल प्राप्त करून देणारा, नवे नवे विपरीतच योग प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करणार आहे. नोकरीमधनं विशेष वेतन वाढ, धन वाढण्याचा योग, पगार वाढण्याचा योग, मित्रांकडनं मदतीचा ओघ, शत्रूंनाही मित्र करणारा योग, आजार क्षमता वाढवणारा, कर्तृत्व क्षमता वाढवणारा हा योग. तसं पाहायला गेलं तर द्वितीय स्थानाचा ग्रह षष्ठात पडला का आम्ही म्हणतो डॉक्टरांची भेट निश्चित आहे. परंतु तो प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा जर राजयोग करत असेल तर तो डॉक्टरकडे जाऊ देतच नाही, उलटे दवाखान्यात जाणारे पैशांचे तो सेविंग करतो. तृतीय स्थान स्वतः मंगळ ग्रह आहे. उपचय स्थान आहे. नैसर्गिक पापग्रह मंगळाला हे स्थान मानवतो. मग या उपचयाचा मालक उपचयामध्ये पहिले 20 दिवस काय कुंभ राशीच्या जातकांचं सुख सांगावं मी. जो म्हणून व्यापार कराल, जो म्हणून उद्योग कराल, जो म्हणून व्यवसाय करायचा विचार डोक्यात घ्याल, ज्या म्हणून काही कल्पना तुमच्या डोक्यात येतील त्या अगदी 1 घाव 2 तुकडे त्या केल्याच म्हणून तुम्ही समजायचे आहेत. बहीण भावंडांची मदत तुम्हाला मोठी मिळणार आहे. चतुर्थ स्थान, या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह 8 जूनला राशी परिवर्तन करतोय आणि तो मिथुनेतनं कर्केत जातोय. मग चतुर्थेश पंचमामध्ये सुख घेऊन आलेला हा शुक्र ग्रह ज्या पद्धतीनं फल देतो तशाच पद्धतीनं हा आता पंचमातनं ज्या वेळेला इकडे आता षष्ठात जाईल तर मग या सुखांची काय फलप्राप्ती करणार आहे तो, तर मागील महिन्याच्या तुलनेमध्ये
पहिले 8 दिवस तो या पंचमामध्ये वास्तू, वाहन, घर, बंगला, वास्तूलाच अनेक नावं येते, घर आहे, बंगला आहे, प्रॉपर्टी वाढण्याचा योग आहे तुमचा, कारण की तो चतुर्तेशाचा मालक आहे. मग या चतुर्तेशाचा पंचमाशी षष्टाशी ज्या वेळेला संबंध येईल, षष्टात जाईल तो पंचमातनं 8 तारखेच्या नंतर, त्यावेळेला बाकी मी तुम्हाला सांगेल, कुठलीही खरेदी करत असताना, कुठलीही प्रॉपर्टी घेत असताना कागदपत्र व्यवस्थित क्लिअर करून घ्या. हो का, की तो षष्टात जाणार आहे म्हणून. चतुर्देश चतुर्थात होता, मी म्हटलं होतं खूप चांगलं आहे. चतुर्देश पंचमात आलाय, पहिले 8 दिवस अजून चांगलं आहे, परंतु ज्या वेळेला तो षष्टात जाईल ना, तेव्हा काळजी घ्यायला लागेल, एवढं लक्षात ठेवा. गुरु महाराज आहे तिथे जोडीला पहिल्या दिवसापासून, षष्ठ स्थान खूप शक्तिशाली अवस्थेत आहे, उच्चतम अवस्थेत आहे, विपरीत राजयोगात आहे, शक्तिशाली आहे, तेजोमय आहे. रोगाला तर दूर केलाय, शक्तिशाली जीवन जगताय. जे म्हणून काम हातात घेताय ते परिपूर्ण केल्याशिवाय राहत नाहीये. सप्तम स्थान, या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह 15 जूनला राशी परिवर्तन करतोय आणि तो वृषभेतनं मिथुनेत येतोय. मग या सप्तमेशाचा मालक सूर्यग्रह चतुर्थामध्ये आणि चतुर्थातनं पंचमाकडे, ही शुभच गोष्ट आहे. विवाह जमण्याची योग मातुल घराण्याकडनं, आईच्या नातेवाईकाकडनं, आईच्या गावातील मुलाबरोबर अथवा मुलीबरोबर विवाह निश्चित होणं, किंवा परिचयातनं मामाकडनं, मावशीकडनं, यांच्याकडनं स्थळ दाखवलं जाणं आणि तिथे विवाह होणं. पंचमात आल्यानंतर प्रेमयोगाचे संकेत, प्रेमयोग होण्याचा योग, सगळ्याच गोष्टी उच्चतम आहे. संतान प्राप्तीच्या दृष्टीने सुद्धा हा महिना उत्तम आहे तुम्हाला. अष्टम स्थान, अष्टमेशाचा स्वामी बुध ग्रह 22 तारखेपर्यंत तो पंचमात आहे. पंचमेश पंचमात, प्रिय व्यक्तींच्या भेटीगाठी, शेअर मार्केटमध्ये धनप्राप्ती, गुप्त धन. आता हे गुप्त धन म्हणजे कोणतं हो? अचानक मिळणारं धन. मला वाटलं नव्हतं मिळेल ते धन आणि अचानक माझ्या समोर मिळालं. मग आत्ताच्या दृष्टीने शेअर मार्केट असेल, SIP असेल, विमा पॉलिसी असेल, किंवा कुठल्या कोर्टाच्या संदर्भात, जमिनीच्या संदर्भात मॅटर चालू असेल, हे धन प्राप्त होण्याचा योग आहे. यालाच गुप्त, अचानक माझ्या समोर असून मला कळालं नाही असं ते. भाग्यस्थान तुळा राशी आहे, स्वामी शुक्र ग्रह आहे. हा भाग्येश 8 जूनला राशी परिवर्तन करतोय, मिथुनेतनं तो कर्केत येतोय. मग भाग्येश पंचमा त्रिकोणाचा त्रिकोणात पडणं स्वामी, तो तर उच्चतम योग आहे. गुरु कृपा, इष्टदेवतेच्या दर्शनाचा योग, स्पर्शाशी जाणीव होणं, आणि ज्या वेळेला तो षष्टात जाईल त्यावेळेला तो नोकरीमध्ये भ्रमण करायला लावणारा योग आहे, बदली होण्याचा योग आहे, धावपळ करवणारा योग आहे. एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर स्थित करण्याचा योग आहे. दशमस्थान हे कर्माचं स्थान. स्वामी मंगळ ग्रह उपचयात आहे. पहिले 20 दिवस काम फार वाढणार आहे, आर्थिक पण तेवढीच उपलब्ध होणार आहे स्रोत, पैसाही तेवढ्याच प्रमाणात प्राप्त होईल, कामही तेवढ्याच प्रमाणात वाढेल. मोठ्या पदाच्या प्राप्तीचा योग, जे जातक पोलीस क्षेत्रामध्ये, आर्मी क्षेत्रामध्ये, स्पर्धेच्या क्षेत्रामध्ये ज्या काही परीक्षा देत असेल त्यामध्ये यश येण्याचा योग, राजकीय मंत्रिमंडळात समावेश होण्याचा योग, अध्यक्षपदाची धुरा प्राप्त होण्याचा योग, एखाद्या पक्षाची जबाबदारी मिळण्याचा योग, संस्थेमध्ये महत्वाचं काम आपल्याकडनं करून घेण्याचा योग कुंभ राशीच्या जातकांसाठी आहे. एकादश स्थान स्वामी गुरु ग्रह आहे, षष्टात आहे,
उच्चतम अवस्थेत आहे, मिळालेल्या लाभांचं ते द्विगुणीकृत करून टाकणार आहे. द्विगुणीकृत्य, जे मिळणार होतं ते वाढवलं, दुप्पट केलं, याला म्हणतात तो योग. व्ययस्थानामध्ये मकर राशी आहे, स्वामी शनी ग्रह धनात आहे, कुटुंबासाठी कुटुंबवत्सल वातावरण आहे, कुटुंबाच्या व्यतिरिक्त अवांतर खर्च नाही करत आहे. आपल्यासाठी शुभ अंक 4, शुभ रंग जांभळा आहे. शुभ दिवस 4 तारीख, 5 तारीख, 6 तारीख, 7 तारीख आणि 8 तारीख आहे. अशुभ दिवस 17 तारीख, 18 तारीख, 19 तारीख आणि 20 आहे. मंत्र देतो ओम अर्जुनाय नमः. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओ. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.